कॉमनेस्ट सगळ्यात आजार बघायचा म्हटला तर फॅटी लिव्हर. फॅटी शब्द आला की लोकांना असं वाटतं की जे जाड आहेत त्यांनाच फक्त फॅटी लिव्हर येऊ शकतो. फॅट लिव्हरमध्ये असणं हे चुकीचं आहे. हां. म्हणजे हिस्टॉलॉजिकली जर बघितलं आम्ही मोर दॅन 5% ऑफ लिव्हरमध्ये फॅट जमलं की आम्ही फॅटी लिव्हर म्हणायला लागतो. प्रेग्नन्सीमध्ये हेपॅटायटिस ई झाला तर त्या लोकांच्या लिव्हर फेल्युअरचे चान्सेस खूप जास्ती आहेत. किती अमाऊंटमध्ये अल्कोहोल घेतलं तर ते चांगलं आहे. आम्ही फक्त बिअरच पितो, हां. एवढी अल्कोहोल नाहीच आहे स्ट्रॉंग. वाईनच पितो. वाईनच पितो, ती तर एकदम हेल्दी आहे. हो. पहिलं सांगायचं सगळ्यात पहिलं की कुठलीच अल्कोहोल हेल्दी नाही आहे. अल्कोहोलशी रिलेटेड काही लिव्हरचे आजार आहेत. 50 to 60% लिव्हरचे फेल्युअर अल्कोहोलमुळे होत असतात. आणि बाकीचे जे पेशंट्स आहेत त्यांचे मग फॅटी लिव्हर, हेपॅटायटिस ए, हेपॅटायटिस ई किंवा ऑटो इम्युन लिव्हर डिसीज ह्याच्यामुळे येत असतात. स्त्रियांमध्ये कमी अल्कोहोल जरी घेतलं म्हणजे 30 to 40 ग्राम्स ऑफ अल्कोहोल जरी घेतलं तरी सिरोसिस होऊ शकतो, जो पुरुषांमध्ये 60 to 70 ग्राम्सला होईल. लिव्हर कॅन्सर हा पण खूप वाढत चाललाय सध्या, तर त्याची कारणं काय आहेत? तर हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सी आहेत. ह्याच्याने लिव्हर कॅन्सर्स खूप कॉमन होतात, कारण एक तर हे व्हायरस सायलंट आहेत. हेपॅटायटिस बी आयुष्यभर तुम्हाला असेल आणि तुम्हाला कळणारी नाही आणि तुम्हाला डायरेक्टली कॅन्सर पण देऊ शकतो किंवा आयुष्यभर राहून तुम्हाला काहीही करू शकणार नाही, म्हणून कारण त्यांना त्यामुळे म्हणून हे silent सायलंट किलर म्हटले जातात. लोकांना वाटतं डायजेशन हे पोटात होतं. डायजेशन हा मेनली लिव्हरवरती डिपेंड असलेला गोष्ट आहे. मेडिसिन्स असू दे किंवा जेवण खाणं असू दे किंवा पॉयझन असू दे, हे लिव्हरमध्ये जाणार पाहिजे. हो. त्यामुळे लिव्हरला केमिकल फॅक्टरी असं म्हणतात. हं. आणि त्यामुळे या गोष्टींमुळे लिव्हरला आयदर त्याचा फायदा होतो किंवा लिव्हरला डॅमेज होतो. त्यामुळे लिव्हर हा सगळ्यात मोठा फिल्टर आहे बसलेला आतमध्ये आतड्यानंतरचा. त्यामुळे लिव्हर खराब झाली की फिल्टर खराब होतो आणि या लोकांना वारंवार इन्फेक्शन्स होणे, पोटामध्ये पाणी होणे हे सगळे प्रकार दिसायला लागतात. नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते लोकमत सखीच्या आरोग्यावर बोलू काही या प्रोग्राममध्ये. नवीन पॉडकास्ट डॉक्टर पवन हंचनाळे सरांसोबत ज्युपिटर हॉस्पिटल पुणे येथील हेपॅटोलॉजिस्ट आणि लिव्हर ट्रान्सप्लांट फिजिशियन. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या पॉडकास्ट. नमस्कार. तर आता मी जसं सांगितलं की हेपॅटोलॉजिस्ट आणि लिव्हर ट्रान्सप्लांट फिजिशियन, तर आम्हाला थोडक्यात हा फरक सांगाल का की हेपॅटोलॉजिस्ट म्हणजे काय, नेमकं फिजिशियन आणि सर्जनमध्ये फरक काय असतो? प्रत्येक ऑर्गनचे ट्रीटमेंटसाठी ना 2 लोक महत्त्वाचे असतात, एक तर फिजिशियन आणि दुसरे सर्जन. फिजिशियन हे डायग्नोज करतात आणि मेडिकल ट्रीटमेंट देत असतात. सर्जन जे असतात ते सर्जरी करतात व्हेन इट इज इंडिकेटेड. सो लिव्हरच्या संबंधात जे डॉक्टर स्पेशालिटी म्हणून काम करतात त्याला हिपॅटॉलॉजिस्ट असं म्हटलं जातं आणि दोज आर ऑल फिजिशियन्स. सो बेसिकली वी आर गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्ट आणि नाव सबस्पेशलाइज्ड इन टू लिव्हर डिसीजेस, म्हणजे लिव्हर डिसीजेसचे फिजिशियन्स त्यांना हिपॅटॉलॉजिस्ट असं म्हटलं जातं. आणि हिपॅटॉलॉजीचा एक भाग हा लिव्हर ट्रान्सप्लांट आहे. सो लिव्हर आजारामध्ये ट्रीटमेंटमध्ये लिव्हर आजार फाइंड आउट करणे, त्यांना डायग्नोज करणं, त्याची ट्रीटमेंट चालू करणं आणि ज्या लिव्हर आजाराला मेडिसिन्स नाहीत किंवा आजार टोकाला पोचले की त्यांना ट्रान्सप्लांट केलं जातं. अशा पेशंट्सना आम्ही ट्रान्सप्लांटला सर्जन्सकडे सुपूर्द करतो आणि ट्रान्सप्लांट केल्यानंतरचे मेडिकल मॅनेजमेंट परत हिपॅटॉलॉजिस्टकडे येत असते. फॉर ट्रान्सप्लांट मेडिसिन्स किंवा इम्युनोसप्रेशन्स वगैरे जे बघत असतात ते फिजिशियन्स पाहतात परत. सो दिस इज द टीम वर्क. सो हे एका माणसाचं काम नाही आहे, पण दिस इज हाऊ द हिपॅटॉलॉजी आणि ट्रान्सप्लांट हिपॅटॉलॉजी वर्क्स. तर आता समजा तुम्ही जसं म्हटलं हेपॅटॉलॉजी, तर हेपॅटॉलॉजी आणि लिव्हरशी रिलेटेड असे कुठले कुठले आजार आपण बघतो? लिव्हर आजार खूप सायलेंट असतात पहिली गोष्ट. आता हे लास्ट 10 वर्षांमध्ये 1 डिकेडमध्ये आपल्याला दिसायला लागलेत की लिव्हर आजार खूप वाढत आहेत. सो कॉमनेस्ट सगळ्यात आजार बघायचा म्हटला तर फॅटी लिव्हर हा सगळ्यात कॉमन लिव्हरचा आजार आहे. जे आपण कुठल्याही तुम्ही रेडिओलॉजिस्टला विचारलं किंवा फिजिशियन्सना विचारलं त्यामध्ये फॅटी लिव्हर तर सगळ्या लोकांमध्ये रिपोर्टमध्ये सोनोग्राफीमध्ये काय नाही असलं तरी फॅटी लिव्हर असतं. सो हा जो आजार आहे हा सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम फॅटी लिव्हरचा आपल्याला दिसतोय. त्याच्या पुढे हिपॅटायटिस झालं, म्हणजे हे फॅटी लिव्हर कॅन बी इनर्ट, ज्याच्यामध्ये लिव्हरला फक्त फॅट असते, इन्व्हॉल्वमेंट असते, पण लिव्हरला त्याची सूज येत नाही, ती फॅट इनर्ट असते. आता फॅटी लिव्हर हा शब्द जेव्हा आपण बोलतो तेव्हा फॅटी शब्द आला की लोकांना असं वाटतं की जे जाड आहेत त्यांनाच फक्त फॅटी लिव्हर येऊ शकतो, किंवा फॅटी लिव्हर हा माइल्ड लिहिलेला आहे शब्द. कधी कधी सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये माइल्ड फॅटी लिव्हर लिहिलेला असतो, तर त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, हा एक समज असतो. तर तो कितपत खरा आहे आणि खरंच फॅटी लिव्हर कोणाकोणाला होतो? फॅटी लिव्हर हा आजार जो आहे ना, फॅट लिव्हरमध्ये असणं हे चुकीचं आहे. म्हणजे हिस्टॉलॉजिकली जर बघितलं आम्ही मोर दॅन 5% ऑफ लिव्हरमध्ये फॅट जमलं की आम्ही फॅटी लिव्हर म्हणायला लागतो.
सोनोग्राफीला ते मे बी 20% आसपास दिसत असेल, हो. त्याच्या आधी दिसत नाही. हो. त्यामुळे नुसतं फॅट दिसणं आणि फॅटने लिव्हरला त्रास देणं ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. हो. सो इट कॅन बी इनर्ट फॅट, जे नुसती फॅट लिव्हरमध्ये आहे, जी लिव्हरला अजून त्रास देत नाही अजून, हो. किंवा पुढे जाऊन त्रास देऊ शकते. देऊ शकते हे किंवा पुढच्या टेंडन्सी जे आहे फॅट जमा होण्याची. करेक्ट. सो फॅट हे लिव्हरला जेव्हा त्रास द्यायला लागतं त्याला हिपॅटायटिस चालू होतो. त्याला हा. हिपॅटायटिस म्हणतो. त्याला आम्ही नॅश म्हटलं जातं. आधी नॅश म्हणायचो, आता मॅश, MASH, हा. मेटाबॉलिक स्टियाटो हिपॅटायटिस असा त्याचा हा. सायंटिफिक शब्द आहे. आता ते डायग्नोज कसं करतात की पेशंटला ह्याच्यामध्ये काहीही त्रास होत नाही. पहिली गोष्ट, फार कमी पेशंटला काहीतरी जाणवेल, हो. पण तुम्ही लिव्हर फंक्शन टेस्ट, ब्लड टेस्ट केल्या तर त्याच्यामध्ये SGOT आणि SGPT नावाचे घटक आहेत, हो. हे वाढायला लागतात. आणि जेव्हा ते SGOT SGPT वाढायला लागतील त्यावेळेस आम्ही म्हणतो की हिपॅटायटिस चालू झाला, हा. आणि फॅटी लिव्हरमुळे कदाचित हे हिपॅटायटिस चालू झाला, अशा अनुषंगाने त्याच्या इन्व्हेस्टिगेशन्स केले जातात. Correct. स्ट्रेट म्हणजे SGOT SGPT वाढलं म्हणजे फॅटमुळेच वाढतं असं नाही, त्याची कारणं खूप आहेत अजून, ते आपण बोलू पुढे. हो. पण फॅटी लिव्हर हे डायग्नोसिस ऑफ एक्सक्लुजनकडे जातं. सो लिव्हरला सूज चालू झाली, हिपॅटायटिस दिसायला लागला की त्याच्या टेस्ट करून बाकीच्या गोष्टी नाही आहेत हे प्रूव्ह करावं लागतं, आणि मग अल्टिमेटली आम्ही फॅटी लिव्हर हे डायग्नोसिस करतो. बरोबर आहे. तर फॅटी लिव्हर तुम्ही जर माइल्ड व्हर्जनमध्ये असेल तर तेव्हाच तुम्ही अलर्ट राहून तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायला सुरू करायला पाहिजे, असं आपण म्हणू शकतो. करेक्ट. सो फॅटी लिव्हर नसणं हे सगळ्यात बेस्ट. हो. आता फॅटी लिव्हर असेल तर कुठल्या स्टेजमध्ये आहे हे कळायला पाहिजे आपल्याला, Correct. की इनर्ट फॅट आहे, की ते फॅट इन्फ्लमेशन करते लिव्हरमध्ये, त्याचं रूपांतर हिपॅटायटिसमध्ये झालंय, की हेच पुढं जाऊन ते लिव्हरला स्कारिंग बनवणार, लिव्हरला स्कारिंग करतं, त्याला लिव्हर फायब्रोसिस म्हणतो आम्ही, हो. आणि हेच रूपांतर पुढे जाऊन लिव्हर सिरोसिसमध्ये होतं, हम्म. किंवा यातलेच इन्फ्लमेशनचे पेशंट्स किंवा फायब्रोसिसचे पेशंट लिव्हर कॅन्सरमध्ये कन्वर्ट होतात. बरोबर. सो तर लिव्हर सिरोसिसला आपण लेमन लँग्वेजमध्ये काय म्हणू शकतो? सिरोसिस हा शब्द जो आहे तो इट्स अ सायंटिफिक वर्ड. हो, तर की खूप लिव्हरला तुमचं- स्कारिंग करणं हा. हे सिरोसिस झालं असं समजतो आम्ही त्याला. की तुमच्या लिव्हरला जखमा व्हायला सुरुवात झाली. करेक्ट. सो त्या लिव्हरला infection जखमा मुळे. म्हणू शकता हो, तुम्ही, हो. की लिव्हरला की फायब्रोसिस तो म्हणू शकतो. तुमचा लिव्हर सिरोसिस पर्यंत गेलेला आहे, आपण Correct, असं म्हणू correct. शकतो. तर तसंच आता तुम्ही हेपॅटायटिस बी म्हणले, तसं हेपॅटायटिस बी, सी हे जे आजार आहेत ते नेमके काय आहेत आणि ते का पुढे जाऊन आपल्याला असाध्य ह्याच्यामध्ये मोडतात, असाध्य रोगांमध्ये? सो एक फॅटी लिव्हर आजार झाला, हो. आता दुसरे हेपॅटायटिस झाले. हेपॅटायटिस भरपूर कारणांनी होतात. जसं फॅटी लिव्हर होतात तसं ह्या दुसऱ्याचे तुम्ही आता विषय काढला, हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सी. हो. सो कावळी जे म्हणतात हो. त्याला 2 प्रकारचे, रक्ताची कावीळ आणि पाण्याची कावीळ. हां. त्याला पांढरी कावीळ आणि पिवळी कावीळ हो. असे पण लोक म्हणतात. हां. सो पांढरी कावीळ का म्हणली जाते? कारण तुम्हाला डोळे पिवळी दिसत नाहीत म्हणून ती पांढरी आहे, हां. आणि ही रक्ताच्या टेस्टमध्येच सापडते, लिव्हरच्या टेस्ट केल्याशिवाय ही सापडत नाही. हो. मग त्याला हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सी ही पांढरी कावीळ झाली, हं. आणि पिवळी कावीळ म्हणजे पाण्याची कावीळ झाली, ज्याला हेपॅटायटिस ए आणि हेपॅटायटिस ई म्हटलं जातं. हो. जे अशुद्ध पाणी, सांडपाणी आपल्या नॉर्मल जर ड्रिंकिंग वॉटरमध्ये मिक्स झालं शुद्ध पाण्यामध्ये आणि ते पिलं गेलं तर ह्या लोकांना पिवळ्या काविळी होतात, किंवा हीच पांढरी कावीळ पिवळ्या काविळीमध्ये उलटू शकते जर हेपॅटायटिस चालू झाला तर त्यांना. करेक्ट, करेक्ट. सो हेपॅटायटिस बी आणि सी इज ब्लड बॉर्न, म्हणजे रक्त आणि रक्ताचे घटक हे पसरवतं. आणि हेपॅटायटिस ए किंवा ई जी असते ही पाण्याची कावीळ झाली, हे अशुद्ध पाणी पिल्याने हे होणारी कावीळ आहे. हो. हे सगळे व्हायरसेस आहेत. हो. तर ह्याच्याकडे तुम्ही लवकरात लवकर लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. सो आयुष्यामध्ये एकदा तरी आपण हेपॅटायटिस बी आणि सी ची टेस्ट रक्ताची करायला पाहिजे. करायला पाहिजे. आता ह्या नॉर्मली आपण हेल्थ चेकमध्ये होत नाहीत, पण प्री एम्प्लॉयमेंट चेकअपमध्ये झालं किंवा हो. ऑपरेशनला जर तुम्ही जाणार असाल तर ह्या टेस्ट आजकाल कंपल्सरी झाल्यात, हो. त्या होतातच. हेपॅटायटिस ए आणि ई जर लोकांना काविळी झाली तरच आपण करतो, आपण रुटीनली करत नाही. कारण त्यांना पेशंट्स हेपॅटायटिस ए आणि ईचे तुमच्याकडे येतात कारण त्यांना उलटी, मळमळ, ताप, पोटदुखी हे चालू असतं. एक्स्ट्रीम नॉशिया हे पहिले सिम्पटम आहेत. आणि आजकाल हेपॅटायटिस ईचा प्रादुर्भाव खूप वाढला आहे लास्ट 2-3 वर्षांमध्ये. तुम्ही केरळमध्ये बघितलं तर केरळमध्ये त्याची साथ चालू होती, आणि त्या गव्हर्नमेंटनी त्याच्यासाठी स्पेसिफिकली अमेंडमेंट्स केल्या. हो. हेपॅटायटिस ए हा आधीच्या काळी आम्ही लहान बाळांचा आजार म्हणायचो, हो. म्हणजे हे ॲडल्ट्समध्ये दिसत नव्हते. बट लास्ट काही वर्षांमध्ये त्याचं जिओग्राफी चेंज झाली, नेचर चेंज झाले, आणि हे ॲडल्ट्समध्ये पण दिसायला लागलेत. आता कारण त्याची खूप आहेत. कारण आपलं राहणीमान सुधारलं आहे, आपली स्वच्छता सुधारली आहे. हो. आधी आपल्याला लहानपणीच सांडपाण्यामध्ये आपले तेवढे फिल्टर्स चांगले नसतील आपल्याकडे हो, त्यावेळेस. हो. त्यामुळे तुम्हाला मला लहानपणीच हे कावीळ होऊन गेली आहे. पण ज्या लोकांना लहानपणी नाही झाली आणि ज्यांना आत्ता होत आहेत, ह्या कावीळी खूप स्ट्रॉंग आहेत हेपॅटायटिस एच्या,
आणि ह्यामुळे खूप सारे लिव्हर फेल्युअरचे पण पेशंट्स आम्हाला दिसायला त्यांना लागले. साधारण काय त्यांना लक्षणं काय असतात त्याची? सो जे पाण्याची काविळे होते हिपॅटायटिस ए किंवा ईची, त्यांचं पहिलं जे सिम्पटम असतात ते नॉशिया असतो, हं, मळमळ होणे, हं, भूक न लागणे हं, किंवा ताप येणे, हे एक पहिले 2-3 आठवडे तुम्हाला दिसतं आणि मग त्याच्यानंतर लोकांना डोळे पिवळे किंवा युरिन पिवळी दिसायला लागते हं. किंवा आजूबाजूचे लोक म्हणतात की अरे डोळे पिवळे दिसायला लागले. हां. पण भूक जाणे हे पहिलं सिम्पटम आहे त्याचं. नॉशिया, वॉमिटिंग हे कॉमनेस्ट सिम्पटम आहे हेपॅटायटिस ए आणि ईचं. आणि मग डोळे पिवळे झाले की मग पुढच्या तपासण्यांमध्ये हे आपल्याला रक्ताच्या टेस्टमध्ये हेपॅटायटिस ए IgM नावाची टेस्ट आहे, ह्याच्यामध्ये हे सिद्ध होतं. आणि खरं. आजकाल व्हायरसच्या पण टेस्ट आल्या ज्या आधी नव्हत्या. आता व्हायरस RNA टेस्ट करतो आपण हेपॅटायटिस एच्या, ज्या आमच्या इथे अवेलेबल आहे ज्युपिटरमध्ये, आणि वी कॅन डायग्नोज इट. ट्रीटमेंट सपोर्टिव्ह आहे, कारण अच्छा. पाण्याच्या काविळीला रामबाण औषधं नाही आहे. हं. त्यामुळे हे बेसिकली व्हायरस आणि लिव्हर किंवा बॉडीचा इंटरप्ले असतो. हे दोघं एकमेकांशी कसं फाईट करतायत त्याप्रमाणे लिव्हरची सूज काही लोकांना माइल्ड स्वरूपात होते, ज्यांना ॲडमिशनच नाही लागत माझ्याकडे. ते OPD बेसिसवरती मी ट्रीटमेंट देतो. काही पेशंटना सिव्हिअर स्वरूपाचे होते, ज्यांना ॲडमिट करावं लागतं, किंबहुना काही काही लोकांना लिव्हर फेल्युअर होऊन ICUमध्ये जाऊन लिव्हर बदलावी पण लागते. अरे बापरे. सो हेपॅटायटिस ए आणि ई ह्या एक्सटेंटपर्यंत पोहोचतात. हेपॅटायटिस ई जो आहे, ही एक दुसरी पाण्याची काय वेळ आहे, ही प्रेग्नन्सीमध्ये फार डेंजरस. प्रेग्नन्सीमध्ये हेपॅटायटिस ई झाला तर त्या लोकांच्या लिव्हर फेल्युअरचे चान्सेस खूप जास्ती आहेत. त्यामुळे प्रेग्नंट फिमेल्सनी पाणी एकदम शुद्ध प्यावं, बाहेरचं करेक्ट. पाणीपुरी खाऊ नये, रोड साईड फूड खाऊ हो, नये. हो. त्यामुळे ही काळजी घेतली पाहिजे, म्हणजे आपण सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे. हो, पण तुम्ही म्हणताय की प्रेग्नेंट प्रेग्नंट लेडीजमध्ये हेपॅटायटिस ई हा डेंजरस असतो Dangerous प्रेग्नन्सीमध्ये, असतो. त्यामुळे हो, त्याची हो. पण आपण थोडंसं हो. लक्ष ठेवायला खूप पाहिजे महत्त्वाचं खाण्यापिण्याकडे. आहे की आमच्या लोकमत सखीच्या ज्या सख्या आहेत त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे की तुम्ही प्रेग्नेंट असाल तर का बाहेरचं खाऊ नये, तर त्याचं हे एक मेजर रिझन आहे की असले आजार होऊ नये म्हणून. करेक्ट. तर जसं तुम्ही आता सांगितलं इन्फेक्शन हे पाण्याशी रिलेटेड, तसं तसं अल्कोहोलशी रिलेटेड काही लिव्हरचे आजार आहेत. सो अल्कोहोल, येस, इट्स अ हॉट टॉपिक. कारण कारण की आजकाल अल्कोहोल असं पण नाही राहिलं की फक्त एकाच प्रकारचे लोक पित आहेत किंवा काय. आजकाल ते ग्लोबल प्रॉब्लेम झालेला आहे. आय थिंक ग्लोबल पण आहे आणि इंडियामध्ये तर डेफिनेटली अल्कोहोल कन्झम्पन बरंच वाढलंय. म्हणजे वाढलं. मी रिसेंटली टाइम्स ऑफ इंडियाचा डेटा पाहिला, द हां. अल्कोहोल अमाऊंट ऑफ पर कॅपिटा कन्झम्पन इज ह्युजली इन्क्रीजिंग. म्हणजे आणि आपण जेवढा आता अवेअरनेस वाढवतोय की इट्स नॉट गुड फॉर हेल्थ, तेवढा त्याचा उलट वापर त्याची वाढतोय. आवड पण वाढत चालली हो, आहे असं हो. दिसतंय. कारण आता तुम्ही द अमाऊंट ऑफ, जसं मी लास्ट टाइम पण आय थिंक वन टाइम वी डिस्कस बिफोर दिस, हां. की नंबर ऑफ ब्रुवरीज ज्या वाढत चालले आहेत, Correct. म्हणजे नवीन नवीन हॉटेल्स वाढत आहेत, हो, ब्रुवरीज वाढत आहेत, हे अल्कोहोल ऑब्विसली कारण लोकांची आवड वाढत चालली आहे. वाढत चालले. आणि त्याच्यामुळे येस अल्कोहोल आजार पण वाढत चालत. म्हणजे जर लिव्हर फेल्युअरचे पेशंट्स मी पाहिले हं. तर 60%, 50 to 60% लिव्हरचे फेल्युअर अल्कोहोलमुळे होत असतात. हं. आणि बाकीचे जे पेशंट्स आहेत त्यांचे मग फॅटी लिव्हर, हेपॅटायटिस ए, हेपॅटायटिस ई किंवा ऑटो इम्युन लिव्हर डिसीज ह्याच्यामुळे येत असतात. हो. कमिंग बॅक टू अल्कोहोल, हां. अल्कोहोल आता आधी हार्ड लिकर आणि सॉफ्ट लिकर अशामध्ये आपण म्हणायचो. हो. सर सायंटिफिकली किंवा मेडिकली वी डिवाइड इंटू 3. हं. बियर झाले सगळ्या प्रकारच्या, मग त्यामध्ये माइल्ड असू दे, स्ट्रॉंग असू दे, की 4% असेल, 8% असेल, किंवा हो, इट कॅन हो. गो अप टू 13% ऑल्सो इन सम. हो. दुसरं झाली वाईन, हं. आणि तिसरं झालं हार्ड लिकर, ज्याच्यामध्ये मग सगळे विस्की, तुमचे वोडका झाले किंवा जिन झाली, हो. रम झाले, हे सगळं हो. हार्ड लिकरमध्ये बसतात. तुम्ही जर अल्कोहोलची बॉटल बघितली त्याच्या पाठीमागे वेट बाय व्हॉल्यूम लिहिलेलं असतं. हां. सो दॅट इज हाऊ वी कॅल्क्युलेट. सो 40% वेट बाय व्हॉल्यूम मध्ये 40% अल्कोहोल झाली त्या ड्रिंकमध्ये. मध्ये म्हणजे असं ते झालं. हार्ट करेक्ट. जास्त हे झालं. सो एक इफ यू कॅल्क्युलेट तिघांचे जर डिफरन्सेस बघितले, लोक माझ्याकडे खूप देतात की सर आम्ही फक्त बिअरच पितो, हां. एवढी अल्कोहोल नाहीच आहे, स्ट्रॉंग वाईनच पितो. वाईनच पितो, ती तर एकदम हेल्दी आहे. हो. पहिलं सांगायचं सगळ्यात पहिलं की कुठलीच अल्कोहोल हेल्दी नाही आहे. देर इज नो सेफ लिमिट ऑफ अल्कोहोल. दॅट इज सगळ्यात इम्पॉर्टंट लाईन आहे ही. Correct. कारण आधी असं वाटायचं की एक 1 पेग ऑफ विस्की ॲट नाईट Yes. म्हणजे हार्ट चांगलं राहील हां. वगैरे, अशा हो. कल्पना होत्या. त्या होत्या, कल्पना त्या आमच्या जुन्या सायन्समध्ये होत्या. नाही बसत. त्यामुळे बेटर टू अवॉइड अल्कोहोल, दॅट इज वन. येस. कॅल्क्युलेशन्समध्ये जर बघितलं तर 350 ml ऑफ बिअर इज इक्वल टू 150 ml ऑफ वाईन इज इक्वल टू 1 पेग ऑफ विस्की. सर काही लोक म्हणतात की मी फक्त 2च विस्कीचे कॅन घेतो, सॉरी बिअरचे कॅन घेतो. सो 2 वाईन्स, 2 कॅन्स ऑफ बिअर म्हणजे जर 1000 ml घेत असेल तर इज इक्वल टू 3 पेग्स ऑफ विस्की. सो दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. सो पीपल हॅव टू अंडरस्टँड की अल्कोहोल जरी माइल्ड असली तरी अमाऊंट जास्ती वाढली की तुम्ही ऑलमोस्ट लिव्हरला डॅमेज तेवढीच करते. करेक्ट.
सो हे महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते की एखाद्याला तो वर्षातून 2 वेळाच पितो तरी लिव्हर डिसीज असू शकतो, एखादा रोज पितो तरी त्याला लेट होऊ शकतो, पण होणारच आहे नक्की. करेक्ट. सो अल्कोहोलमुळे लिव्हर डॅमेज होणं हां. आणि प्रत्येकाला आता खूप सारे हे एक प्रश्न कॉमनली मला विचारले जातात की सर आमच्या गावाकडे तर एक माणूस आहे तो दररोज एक एक अख्खा रोज फुल पितो, खंबा खरं घेतो कारण आणि कंपॅरिझन त्याला फुल काहीच बॉटल नाही पितो, झालं त्यांना आणि काही त्याला होत काहीच नाही. नाही आणि झालं. हे एक दुसऱ्या साईडला लोक आहेत ज्यांना फक्त 2 विस्की पर डे जरी घेतल्या तरी होतात. हो. सो सायंटिफिकली असा हे केलं आहे, रिसर्च केला गेलेला आहे की 60 to 80 ग्राम्स, आम्ही ग्राममध्ये अल्कोहोल मोजतो, आम्ही एम एलमध्ये मोजत नाही. करेक्ट. So one peg, 45 ml of whiskey is equal to one standard peg. So that includes 15 grams of alcohol. So असं जर अल्कोहोल तुम्ही कॅल्क्युलेट करायला गेला तर 60 ग्राम ऑफ अल्कोहोल इफ यू स्टार्ट टेकिंग इट, म्हणजे जर तुम्ही डेली घेतली 6 ते 8 वर्ष, तर लिव्हरला सिरोसिस होतं. हे असं दिसतंय. आता ह्याच्यामध्ये पुरुष आणि स्त्रीमध्ये पण डिफरन्स आहे. हो. पुरुषांमध्ये अल्कोहोलचं प्रमाण जे जर स्त्रियांमध्ये कमी अल्कोहोल जरी घेतलं, म्हणजे 30 to 40 ग्राम्स ऑफ अल्कोहोल जरी घेतलं तरी सिरोसिस होऊ शकतो, जो पुरुषांमध्ये 60 to 70 ग्राम्सला होईल. हे हॉर्मोनमुळे आणि बायकांच्या शरीर रचनेमुळे तसं होऊ शकतं करेक्ट. की त्यांनी कमी प्रमाणात जरी अल्कोहोल सेवन केलं तरी त्यांना लिव्हर डॅमेज होण्याचे चान्सेस लवकर होऊ बरोबर आहे. सो डिफरन्स मेल आणि फिमेलमध्ये काय आहे ते, कारण एक तर हॉर्मोन्समध्ये आपल्याकडे जे एन्झाईम्स लागतात अल्कोहोल डायजेशनला, हो. ते स्त्री पुरुषांमध्ये डिफरन्स आहे. डिफरन्स प्लस स्ट्रक्चरमध्ये बघायला गेलं तर पुरुषांची लिव्हर थोडी मोठी असते स्त्रियांच्या पेक्षा, असं समज आहे. हां. आणि त्याच्यामुळे ह्या डिफरन्सेस आहेत, म्हणून कमी अल्कोहोलमध्ये पण लिव्हर डॅमेज स्त्रियांमध्ये होते, जी 60 to 70 ग्राम अल्कोहोलमध्ये पुरुषांमध्ये डॅमेज होईल, डॅमेज असं होय. आता बोलता बोलता मला लक्षात आलं की आपण हे पण थोडंसं एक्सप्लेन करायला पाहिजे की डायजेशन, लोकांना वाटतं डायजेशन हे पोटात होतं. डायजेशन हा मेनली लिव्हरवरती डिपेंड असलेला गोष्ट आहे, तर ती सगळ्यांना वाटतं आतड्यातनं डायजेशन होतं, तर ते एक्सप्लेन कराल का? सो आपण जे काही खातो पितो ना, ते आतड्यांमध्ये ॲब्सॉर्ब होतं. पहिलं जे ॲब्सॉर्प्शन होतं, डायजेशन स्टार्ट्स फ्रॉम इंटेस्टाईन ओनली. हो. जे काही अर्क इंटेस्टाईन ॲब्सॉर्ब करतं, हे सगळं ब्लड पहिल्यांदा लिव्हरमध्ये जाऊन फिल्टर होतं. हो. लिव्हरची कामं 500 पेक्षा जास्ती आहेत. हो. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं काम डायजेशनचं आहे. डायजेशन. डायजेशनला आतड्याला ते मदत करतं, कारण जे काही अर्क इंटेस्टाईनने ओढलं आहे, मग ते मेडिसिन्स असू दे किंवा जेवण खाणं असू दे किंवा पॉयझन असू दे, हे लिव्हरमध्ये जाणार पहिलं. हो. लिव्हरमध्ये जाऊन त्याला डिकन्स्ट्रक्ट किंवा कन्स्ट्रक्ट केलं जातं. त्यामुळं लिव्हरला केमिकल फॅक्टरी असं म्हणतात. आणि त्यामुळे या गोष्टींमुळे लिव्हरला आयदर त्याचा फायदा होतो किंवा लिव्हरला डॅमेज होतो. त्यामुळे लिव्हर हा सगळ्यात मोठा फिल्टर आहे बसलेला आतमध्ये आतड्यानंतरचा. त्यामुळे लिव्हर खराब झाली की फिल्टर खराब होतो आणि या लोकांना वारंवार इन्फेक्शन्स होणे, पोटामध्ये पाणी होणे, हे सगळे प्रकार दिसायला लागतात. हो. आणि त्यामुळे आपण असं वाटतं की मी औषध घेतोय मग तरी माझं डायजेस्टिव्ह सिस्टीम का नीट नाही झाली, कारण तुमचा लिव्हर डॅमेज झालाय. लिव्हरमधनंच तुमचं सगळं नीट होणार आहे, तेथूनच जर औषध नीट नाही फिल्टर झालं तर ते पुढे जाणार नाही. सो देर आर मेडिसिन्स विच कॅन बायपास लिव्हर. असं Okay. नाहीये की लिव्हरमध्येच हां. जाऊन पुढे होतात, त्याला फर्स्ट पास मेटाबॉलिझम म्हणतो आम्ही. हो. सो काही मेडिसिन्स असतात ते स्ट्रेट विदाऊट लिव्हर पण रक्तामध्ये उतरू शकतात. आणि सपोज आता लाईक नायट्रोग्लिसरीन गोळी आहे, जी जिभेच्या खालीच ठेवली, ती स्ट्रेट रक्तामध्ये उतरते. करेक्ट. सो अशा काही मेडिसिन्स आहेत जे डायरेक्टली लिव्हरला बायपास करून शरीरामध्ये उतरतात. हां. पण येस, जे काही मेडिसिन्स आपण घेत असतो ते रक्तामध्ये उतरलं की ते प्रोटीन बाउंड होतात. प्रोटीन बाउंड झाले की ते लिव्हरमध्ये जातात आणि त्याची केमिकल स्वरूपामध्ये जर त्याला गरज असेल तर त्याचं डिकन्स्ट्रक्ट होतं. काही काही मेडिसिन्स डायरेक्टली काम करायला सुरुवात करतात, कारण त्याला लिव्हरमध्ये जाऊन डिकन्स्ट्रक्ट होण्याची गरज नाही आहे. त्यामुळे डायजेशन जेव्हा ॲबनॉर्मल म्हणायला लागतो आपण एखादा, कारण खूप लोक म्हणतात की माझं डायजेशन चांगलं नाही आहे, हो. हा जो शब्द आहे हा प्रायमरीली इंटेस्टाईनसाठी वापरला गेलेला शब्द आहे. हां. पण लिव्हर प्लेज अ इम्पॉर्टंट रोल करेक्ट. प्रत्येक गोष्टींमध्ये डायजेशनमध्ये, कारण तो साथीदार आहे हो. इंटेस्टाईनचा. हो. करेक्ट. सर आता जसं आपण ह्याच्याबद्दल बोलतोय तसं लिव्हर कॅन्सर हा पण खूप वाढत चाललाय सध्या, तर त्याची कारणं काय आहेत आणि आपण त्याला कसं डायग्नोज करतो किंवा काय त्याच्यावर उपचार करतो? सो लिव्हर कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललं हे मात्र शुअर आहे. आता लिव्हर कॅन्सर का होतो हे कळालं पाहिजे. जसं मी तुम्हाला म्हटलं की लिव्हरमध्ये इन्फ्लमेशन चालू झालं, कुठल्याही ऑर्गनमध्ये कंटिन्युअस इन्फ्लमेशन चालू झालं, की इन्फ्लमेशन म्हणजे काय, की नॉर्मल पेशी मरतात आणि नवीन पेशी चालू व्हायला लागतात, तिथं भरभर भरभर भरायला लागतं, कारण ती सूज आहे तिथली. हो. ह्या जे सायकल जे चेंज ओव्हर होत असतं ह्याच्यामध्ये कुठेतरी नॉर्मल सायकल ब्रेक होतं आणि ॲबनॉर्मल पेशी चालू व्हायला लागतात, तयार व्हायला, आणि मग त्याचं कॅन्सरमध्ये रूपांतर होतात. आता इन्फ्लमेशन कशामुळे होतं ते सगळी कारणं लिव्हरला कॅन्सर देऊ शकतात. कॉमनेस्ट कारण जर बघायचं म्हटलं कॅन्सरचं लिव्हरचं, तर हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सी आहेत. ह्याच्याने लिव्हर कॅन्सर्स खूप कॉमन होतात, कारण एक तर हे व्हायरस सायलंट आहेत,
हेपॅटायटिस बी आयुष्यभर तुम्हाला असेल आणि तुम्हाला कळणारी नाही आणि तुम्हाला डायरेक्टली कॅन्सर पण देऊ शकतो किंवा आयुष्यभर राहून तुम्हाला काहीही करू शकणार नाही. म्हणून आपण कारण त्यांना त्यामुळे सायलेंट म्हणून हे किलर सायलेंट किलर म्हटलं जातं हेपॅटायटिस बी आणि सी ला. त्यामुळे ते टेस्टिंग करणं जरुरी आहे, त्याशिवाय कळणार नाही. किंवा ज्यांना फॅमिली हिस्ट्रीमध्ये ज्यांना फॅमिली मेंबर्स लिव्हरला सिरोसिस झालाय कोणाला किंवा लिव्हरमध्ये कॅन्सर आहेत, त्या फॅमिली मेंबर्सनी आपले ह्या हेपॅटायटिस बी आणि सीचे स्क्रीनिंग करायला पाहिजे किंवा सोनोग्राफी करून लिव्हर तज्ज्ञांना भेटून एकदा पाहायला पाहिजे की रिस्क फॅक्टर्स काही आहेत का. जसं हेपॅटायटिस बी झाला, सी झाला, ऑटोइम्युन लिव्हर डिसिजेस झालं, अल्कोहोल झालं, नॅश किंवा फॅटी लिव्हरमुळे पण लिव्हरला कॅन्सर्स दिसतात आजकाल. आणि लिव्हर कॅन्सर्स हे सायलेंटच असतात. अगेन लिव्हर कॅन्सर खूपदा इन्सिडेंटली पण फाउंड होतात, पण खूपदा काय होतं की कळतच नाही आणि एवढी मोठी गाठ घेऊन पेशंट आमच्याकडे येतो त्यावेळेस आम्हाला काही करता येत नाही. कॅन्सरचं जसं सगळ्या कॅन्सरमध्ये त्याचे जे सिम्पटम्स आहेत, सो सायलेंटपासून लिव्हर ॲडव्हान्स ट्युमर झाल्यावरती पण पेशंट आमच्याकडे येतात आणि त्यावेळेस ट्रीटमेंट फार लिमिटेड आहेत माझ्याकडे. त्यामुळे जर जितक्या लवकर लवकर आले तितकं कॅच चांगलं. झाले तर खूप ऑप्शन्स ओपन आहेत आपल्याकडे लिव्हर कॅन्सरसाठी. म्हणजे सिम्पल सर्जरी करून, जसे सर्जनचं आपण म्हणत होतो की सर्जरी करून ती गाठ काढण्यापासून किमोथेरपी करणे किंवा त्याला टेस म्हणतात, लिव्हरच्या आतमध्ये रक्तवाहिनीमध्ये किमोथेरपी सोडणे, त्याला टेस म्हटलं जातं. हम्म. किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सी मायक्रोवेव्ह ॲब्लेशन म्हणजे लिव्हरच्या आतमध्ये सुई टाकून त्या गाठीला जाळणे हा. पासून लिव्हर ट्रान्सप्लांट करणे इथंपर्यंत क्युअर अवेलेबल आहे. आपल्याकडे ऑप्शन खूप आहेत ट्रीटमेंटचे. करेक्ट. सो हा. स्टेज कळली अर्ली पाहिजे स्टेजमध्ये जर लवकर. कॅच झालं, लिव्हरची गाठ आटोक्यात असेल, लिव्हरच्या बाहेर पसरली नसेल, तर आपण या लोकांना खूप सारे ऑप्शन्स ओपन करून देऊ शकतो ट्रीटमेंटसाठी. आणि त्याचं क्युअर चांगल्या पद्धतीने आपण त्याला सो रिझल्ट क्युअर सर्जरीमध्ये आहे, हां. किमोथेरपीमध्ये क्युअर होत नाही. किमोथेरपीमध्ये आपण कंट्रोल करायचा प्रयत्न करू शकतो. फार कमी ट्युमर किमोथेरपीनी क्युअर होतात. देर आर ट्युमर म्हणजे त्यांना किमोथेरपी दिल्यानंतर सर्वेलन्स ठेवायला लागतो, कारण परत येते का आपण दर 2-3 महिन्याला स्कॅन करून बघतो त्याच्यामध्ये. किंवा रक्ताच्या टेस्टमध्ये अल्फा फिटोप्रोटीन किंवा पिवका नावाच्या आजकाल टेस्ट आहेत, त्याच्यामध्ये आम्ही बघतो की ट्युमरची ग्रोथ कशी किंवा रिस्पॉन्स किती आहे किमोथेरपीला, हे कळतं आपल्याला. क्युअर म्हणायचं म्हटलं तर ट्रान्सप्लांटमध्ये किंवा रिसेक्शनला असेल अवेलेबल तर, म्हणजे तेवढंच गाठ काढून टाकायची किंवा ती खराब लिव्हरच काढून टाकायची गाठीसकट आणि नवीन लिव्हर द्यायची, जेणेकरून हा आजार मुळासकट बरा होईल. बरोबर. तसंच आता अजून एक आजार आहे पॅनक्रियाटायटिस. तर त्या पॅनक्रियाटायटिसचा आणि लिव्हरचा काय संबंध आहे आणि त्याचा कसा त्याला असर होतो? सो दोघांचं स्ट्रेट कनेक्शन असं नाही आहे. हां. अल्कोहोल हा एकच फॅक्टर आहे जो दोघांमध्ये कॉमन आहे. कॉमन आहे. सो अल्कोहोल आयदर विल लिक लिव्हर Yeah. और इट विल बाईट लिव्हर. सिमिलरली इट कॅन लिक पॅनक्रियाज, इट विल बाईट पॅनक्रियाज, अशातला प्रकार झाला थोडक्यात तो. म्हणजे पॅनक्रियाटायटिस होईल आणि पॅनक्रियाज डॅमेज होईल ड्रिंक्समुळे. ॲक्यूट पॅनक्रियाटायटिस होईल किंवा क्रॉनिक पॅनक्रियाटायटिसकडे जाईल. पॅनक्रियाज हा जीवघेणा आजार आहे. पॅनक्रियाटायटिस कॅन बी माइल्ड पॅनक्रियाटायटिसला आपण इव्हन ओपीडी बेसिसवरती किंवा सिम्पल सलाईनमध्ये पण बरा होतो. आणि सिव्हिअर पॅनक्रियाटायटिसमध्ये माझ्याकडे पेशंट 2-2 महिने ICUमध्ये व्हेंटिलेटरवरती पण अडकलेले पेशंट आहेत. आणि काही वेळेस हे पेशंट जगत नाहीत, त्यांना जीवाला धोका होण्यापर्यंत ॲक्यूट पॅनक्रियाटायटिस जातं. आणि क्रॉनिक पॅनक्रियाटायटिस थोडा डेबिलिटेटिंग डिसीज आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये पॅनक्रियासमध्ये खडे होतात. मग या लोकांना डायबिटीस होणं, या लोकांना फॅट डायजेस्ट न होणे, संडासच्या वाटे ऑइली स्टूल बाहेर पडणे, वेट लॉस होणे, हे सगळे प्रॉब्लेम पॅनक्रियाटायटिसमध्ये दिसतात. सर, ह्या लिव्हरशी रिलेटेड ऑटोइम्युन डिसीजेसचा काय कनेक्शन आहे आणि ते कसं आपण डायग्नोज करायला पाहिजे? कोविड नंतर ना ऑटोइम्युन डिसीजेस खूप दिसायला लागलेत. आधी दिसत नव्हते असं नाही, आधी पण आहेत, पण कोविड नंतर देर इज सम चेंज विच इज हॅपन्ड, बिकॉज ऑफ विच लिव्हर डिसीज. ऑटोइम्युन म्हणजे काय पहिल्यांदा हे कळायला पाहिजे. आपली इम्युनिटी जी असते ना, ती व्हायरसेस किंवा बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट फाईट करायला पाहिजे. त्याला ते फॉरेन ऑर्गॅनिझम म्हणून त्यांना किल करत असतात. इम्युनिटी एकदा मिसलीड झाली, म्हणजे त्यांना कळालं नाही की बाहेरचं कुठलं आणि आपलं कुठलं, मग हे कन्फ्यूज होते इम्युनिटी आणि मग स्वतःच्याच पेशंटला डॅमेज करायला लागते. त्याच्यामुळे हे ऑटो इम्युन आजार होतात, म्हणजे स्वतःचीच इम्युनिटी स्वतःच्याच पेशंटना मारा करून खराब करणे, ह्याला ऑटोइम्युन आजार म्हणतात. मग ह्याच्यामध्ये लिव्हर होते, पॅनक्रियाज आहे, संधिवात आला, डोळ्याचे आजार झाले, स्किनचे प्रॉब्लेम झाले, सगळ्या प्रकारच्या ऑर्गन्सला ते त्रास देऊ शकतात, थायरॉइडला त्रास देऊ शकतात. ऑटोइम्युन लिव्हर डिसीजेसला टेस्ट असतात, त्याला टेस्ट करूनच डायग्नोज केलं जातं. त्याच्यामध्ये ऑटोइम्युनमध्ये हेपॅटायटिस ANA, आस्मा, LKM अशा प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या टेस्ट आम्ही करत असतो. त्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्या तर काही पेशंटची बायोप्सी पण होते
लिव्हरचा तुकडा आपण काढतो तपासायला, कन्फर्म करायला की किती डॅमेज झालं आहे, आणि त्याप्रमाणे त्यांना इम्युनिटी मॉड्युलेटर किंवा इम्युनिटी सप्रेस करण्यासाठी स्टिरॉइड्स दिले जातात, किंवा वेगळ्या प्रकारचे मेडिसिन ज्याच्यामध्ये ॲझाथायोप्रिन झालं किंवा मायकोफिनोलेट झालं, अशा गोळ्या देऊन आपण जी इम्युनिटी वेड्यासारखी काम करते त्याला आपण सप्रेस करून कंट्रोल करायचा प्रयत्न करतो, जेणेकरून ऑर्गन डॅमेज कमी होईल. वी कांट क्युअर ऑटोइम्युन आजार, आपण त्याला क्युअर नाही करू शकत मुळासकट, पण त्याला कंट्रोल करायचा प्रयत्न करू शकतो, जेणेकरून जो डॅमेज चालू आहे इंटरनल ऑर्गनला तो थोडा थांबवता येईल. आणि ऑटोइम्युन आजार जर कंट्रोलमध्ये नाही झाले तर हे पुढे जाऊन अल्टिमेटली लिव्हर सिरोसिसकडे जातात, आणि ॲक्यूट लिव्हर फेल्युअर पण ऑटोइम्युन आजारामध्ये दिसलं गेलं आहे. हे आजार स्त्रियांमध्ये जास्ती कॉमन आहेत पुरुषांच्या पेक्षा, असं दिसतंय. आणि काही काही हर्बल मेडिसिन्समुळे किंवा बाहेरचं काही खाल्ल्यामुळे पण ऑटोइम्युन आजार दिसतात आम्हाला. ह्याचं आपण काही थोडक्यात 3 ते 4 लक्षणं सांगू शकतो का ऑटोइम्युन डिसीजची? की जे अगेन लिव्हरचे आजार कसे कॉमन आहेत ना, हां. लिव्हरचे आजार मॅक्सिमली सायलेंटच असतात, हो. आणि हा पण सायलेंट आजार आहे. त्यामुळे जर हेपॅटायटिस दिसायला लागला, एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. दरवर्षी आपण लिव्हरच्या टेस्ट करत असतो, इम्युन आपल्या ज्या हेल्थ चेक म्हणतो आपण त्याच्यामध्ये. प्रायमरी हेल्थ चेक. प्रायमरी हेल्थ चेकमध्ये लिव्हर फंक्शन टेस्टमध्ये जर ॲबनॉर्मॅलिटी दिसायला लागली, ते तुम्ही स्वतः लक्षात ठेवू शकता. त्याच्यामध्ये SGOT, SGPT, अल्कलाइन फॉस्फेटेज, गामा GT असे 11-12 पॅरामीटर्स आहेत लिव्हर फंक्शनमध्ये. त्याच्यामध्ये जर ते तुम्हाला रेड फ्लॅग्स दिसायला लागले किंवा ते डार्क व्हॅल्यूज दिसायला लागल्या, तर यू शुड कॉन्टॅक्ट लिव्हर स्पेशलिस्ट आणि आज की हे का दिसतंय. कारण आज हे काही वर्ष तुम्हाला SGOT, SGPT वाढलेलेच दिसतील, आणि मग काही वर्षांनंतर लिव्हर डॅमेज झाल्यावरती तुम्हाला सिम्पटम दिसायला लागतात. त्यामुळे लिव्हर फंक्शन टेस्टमध्ये ॲबनॉर्मॅलिटी दिसायला लागली तर तुम्ही जवळपासच्या लिव्हर स्पेशलिस्टना भेटायला पाहिजे आणि इन्व्हेस्टिगेट करायला पाहिजे की हे का ॲबनॉर्मल आहेत. करेक्ट. त्याच्यामध्ये सो ह्याचे व्हॅल्यूज नॉर्मल असायला पाहिजे, रेंजमध्ये असायला पाहिजे, किंवा SGOT, SGPT 30-40च्या खाली असायला पाहिजे, असं पकडून चाला तुम्ही. जर तुम्ही 250 पेक्षा जास्त लिव्हर ट्रान्सप्लांटला तुम्ही लीड केलेलं आहे किंवा त्यांना इन्व्हॉल्व्ह होते तुम्ही तेवढ्या केसेसमध्ये, तर एखादी अशी कुठली तुम्हाला केस सांगावीशी वाटेल किंवा तुमचा अनुभव सांगावासा वाटेल का? केसेस तर खूप आहेत, पण काही केसेसमध्ये बेसिकली जसं मी तुम्हाला म्हटलं की ऑड प्रॉब्लेम्स जास्ती लक्षात राहतात. कॉमन आता अल्कोहोलमुळे झालेले प्रॉब्लेम, लिव्हर सिरोसिस, हे बऱ्यापैकी कॉमन आजार आहेत जे ट्रान्सप्लांटसाठी येतात आमच्याकडे. बाकीच्या ऑड गोष्टींमध्ये म्हणायचं म्हटलं तर हिमोफिलियाचा एक आजार आम्ही ट्रान्सप्लांट केला होता, ज्याच्यामध्ये हा अनुवंशिक आजार आहे, ज्याच्यामध्ये रक्त गोठत नाही. अशा व्यक्तीला लिव्हर सिरोसिस झाला होता, कारण त्यांना जे रक्त गोठण्याची प्रक्रिया चांगली नसते, त्यांना सारखं रक्ताचे प्रोडक्ट द्यावे लागतात, आणि त्यामधून हेपॅटायटिस C झाला होता, आणि हेपॅटायटिस Cमुळे लिव्हर खराब झाली. आणि त्यावेळेस त्यांची लिव्हर खराब झाल्याने तो हिमोफिलिया पण बरा झाला आणि सिरोसिस पण बरा झाला. ह्याच्या ऑड गोष्टी आहेत काही. किंवा स्टोरेज डिसऑर्डर्स काही असतात, ज्याच्या लिव्हरच्या आजाराच्या ट्रान्सप्लांटमुळे बऱ्या होतात. आणि विल्सन्स नावाचा एक आजार आहे, ज्याच्यामध्ये कॉपरमध्ये ओव्हरलोड होतं. लिव्हरमध्ये कॉपर जास्ती होतं, कारण लिव्हर कॉपर एक्सक्रीट करू शकत नाही, आणि ते एक्सेस कॉपर लिव्हरच्या आतमध्ये ॲक्युमुलेट झाल्यामुळे लिव्हर खराब होतात, आणि ह्या पेशंट्सला लिव्हर फेल्युअर होतात. हे आजार आपण लिव्हर ट्रान्सप्लांट्सनी बरे करू शकतो, कारण ह्याला जास्ती औषधं नाही आहेत. कंट्रोल करायलाच फक्त औषधं देऊ शकतो. खूप साऱ्या लिव्हरच्या आजारामध्ये क्युअर नाही आहे अनफॉर्च्युनेटली. सो हेपॅटायटिस C जो आहे ह्याला आपण औषधांनी 95% क्युअर करू शकतो. हे चांगली औषधं अवेलेबल आहेत सध्या. हेपॅटायटिस B ला क्युअर नाही, पण मी कंट्रोल करू शकतो. आणि आपण नंतर व्हॅक्सिनबद्दल बोलू, कारण देर आर व्हॅक्सिन्स विच आर अवेलेबल वेअर वी कॅन प्रिव्हेंट लिव्हर डिसीजेस. ते आपण नंतरच्या ह्याच्यामध्ये बोलूच आहेत. आता तुम्ही सुरुवातीला जसं सांगितलं की लिव्हर ट्रान्सप्लांटच्या आधी तुमची गरज असते की तुम्ही सगळं बघता की याला ट्रान्सप्लांटची गरज आहे का, आणि एकदा ट्रान्सप्लांट झाल्यानंतर तर हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की लाईफ आफ्टर ट्रान्सप्लांट, त्याच्याबद्दल थोडक्यात सांगाल का की काय काय काळजी घ्यायला पाहिजे आणि त्यांचं आयुष्य कसं असतं? सो लिव्हर ट्रान्सप्लांटची सर्जरी झाली की ऑन अन ॲव्हरेज दुसऱ्या आठवड्यांमध्ये पेशंट डिस्चार्ज होऊन जातो. एकदा का डिस्चार्ज झाला की दर आठवड्याला त्यांचा फॉलोअप असतो. एव्हरी वीकली वी कॉल देम फॉर अ फॉलोअप. रेग्युलर त्याची एक मेथड आहे आमची. एकदा 6 आठवड्यामध्ये बऱ्यापैकी आम्हाला अंदाज यायला लागतो की लिव्हर कशी सेट होती आहे, कारण लिव्हर वाढायला 4 ते 6 आठवडे लागतात जर ते लिव्हिंग डोनर असेल तर. सो 2 प्रकारचे ट्रान्सप्लांट असतात, फॅमिली डोनर किंवा बाहेरचे लिव्हर. फॅमिली डोनरमध्ये आपण काय लिव्हरचा पार्ट त्यांना डोनरकडून पेशंटला दिलेला असतो, आणि ती लिव्हर 4-6 आठवड्यामध्ये वाढून जाते. त्याचं काम कसं चाललं आहे, लिव्हर जेव्हा बॉडीमध्ये बसते त्याला काम सुरळीत चालावं म्हणून मेडिसिन्स दिले जातात, त्याला इम्युनोसप्रेशन म्हणतात, आणि ते लाईफलॉंग घ्यावे लागतात. त्यातले 3 गोळ्या महत्त्वाच्या आहेत, टॅकरोलिमस, मायकोफिनोलेट आणि स्टिरॉइड्स.
स्टिरॉइड्स पहिल्या महिन्या 2 महिन्यामध्ये थांबून जातात. मायकोफेनोलेट ऑन अन ॲव्हरेज एका वर्षाच्या एंडला थांबून जातं. टॅकोरॉलिमस नावाची गोळी मात्र आयुष्यभर घ्यावी लागते, कारण ह्या गोळीनीच ती लिव्हर नीट काम करत असते. ती गोळी तुम्ही चुकवली किंवा गोळ्यांमध्ये हलगर्जीपणा केला तर ती लिव्हर रिजेक्ट होते आणि लिव्हर काम करायचं बंद होते आणि ती परत सिरोसिसकडे जाते. असं होतं. त्यामुळे ऑपरेशन झाल्यावरती इम्युनिटीचे मेडिसिन्स, इम्युनोसप्रेशन वेळेवरती घेणे हे जास्ती महत्त्वाचं आहे. रेग्युलरली तुमच्या फिजिशियन्सना भेटणे, कारण ह्या लोकांना मेटाबॉलिक सिंड्रोम नावाचे प्रॉब्लेम येऊ शकतात. रॅपिड वेट गेन हा एक मोठा प्रॉब्लेम आहे, कारण ट्रान्सप्लांटच्या आधी लिव्हर आजारामध्ये त्यांची भूक गेलेली असते, त्यांचा मसल लॉस झालेला असतो, वेट लॉस झालेला असतो. नवीन इंजिन बसलं, नवीन लिव्हर आत गेली की इतकी झपाट्याने त्यांची भूक वाढते की खूप खाल्लं जातं आणि फॅट वाढायला लागते. मसल कमी वाढत नाहीत ॲक्च्युली जेवढे पाहिजे तेवढे, पण फॅट वाढते. वेट गेन होतं, म्हणजे 10, 15, 20 किलो वजन वाढतं लोकांचं. त्यामुळे वेटवरती कंट्रोल ठेवणे फार जरुरी आहे. काही लोकांना फॅट वाढल्याने डायबिटीस होणे किंवा हायपरटेन्शन होणे हे प्रॉब्लेम दिसतात. हे लाईफस्टाईलचे प्रॉब्लेम ट्रान्सप्लांट नंतर दिसलेले प्रॉब्लेम आहे. त्यामुळं वेट रेग्युलरली चेकमध्ये ठेवणे, रेग्युलर डायबिटीस, ब्लड प्रेशरचे मेडिसिन्स घेणे किंवा चेकअप करणे हे जरुरी आहे. फिजिशियन्सना दाखवणं जरुरी आहे. आणि किडनीवरती काही काही वेळेस या मेडिसिनचा असर होऊ शकतो. त्यामुळे रेग्युलर किडनी चेकअप करणे ऑपरेशन नंतर जरुरी आहे. हे ट्रान्सप्लांट नंतरची लाईफ झाली. बाकी रुटीनली ते तुमच्या माझ्यासारखे होतात 3-6 मंथ्स नंतर. त्यामुळे 6 महिन्यानंतर त्यांचं आयुष्य तुमच्या आयुष्यासारखं आहे. त्यांना असं काही वेगळं ट्रीट केलं जात नाही. जर तुम्हाला 6 महिन्यानंतर ट्रान्सप्लांट झालेला माणूस साईडला बसला तरी कळणार नाही की याचा लिव्हर ट्रान्सप्लांट झालाय. ही इतक्या रेग्युलर लाईफला येतात. पण ते पहिले 6 महिने तुम्ही काळजी व्यवस्थित त्यातले तर घेणं खूप पहिले गरजेचं 3 महिने जास्ती महत्त्वाचे. ऑपरेशन नंतर टप्पे असतात. म्हणजे जसं 15 दिवसात पेशंट डिस्चार्ज होतो, हा पहिला टप्पा झाला. दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिले 3 महिने असतात, त्याच्यामध्ये लिव्हरची वाढ होत असते, लिव्हर बॉडीला सूट होत असते, या सगळ्या गोष्टी होत असतात. आणि नंतरचा पहिल्या 6 महिन्याच्या टप्प्यानंतर ते रेग्युलरली रुटीन ॲज अ जनरल पॉप्युलेशन आपण त्यांना ट्रीट करतो. लोक म्हणतात की कॉफी किंवा आजकाल ग्रीन टी, तर हे लिव्हरला डिटॉक्स करतात का? डिटॉक्सची जी कन्सेप्ट आहे ना, प्रत्येक लोकांचं वेगळं वेगळं म्हणणं आहे त्याच्यावरती. ब्लॅक कॉफी इज व्हेरी गुड. ब्लॅक कॉफी हेल्प्स फॉर अ फॅटी लिव्हर ऑल्सो. सो 2 कप ऑफ ब्लॅक कॉफी, 2 कप डिकॅफिनेटेड, विदाउट शुगर, विदाउट मिल्क इज गुड. तर त्याच्यानी अमाऊंट ऑफ फॅट लिव्हरचं कमी होतं, त्यामुळे ही चांगली आहे. आता ग्रीन टीचे कॉन्सेप्ट्स वेगळे आहेत. त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात आणि अँटीऑक्सिडंट्स सगळ्या शरीरासाठी चांगले. हे फक्त लिव्हरसाठीच चांगलं काम करतं असं नाही आहे. पण असं कुठल्या त्याचे बाकीचे फायदे पण आहेत. रुटीन फायदे आहेत. पण म्हणजे इफ यू आस्क मी, रिसर्च बेस्ड जर उत्तर द्यायचं म्हटलं तर असं काही माझ्याकडे रिसर्च नाही हातामध्ये की ग्रीन टी 2 कप और 3 कप पाणी पिल्याने तुमची लिव्हर हेल्दी राहील, असं काही ॲडव्होकेट नाही करता येणार मला. पण त्याच्यापेक्षा अँटीऑक्सिडंट्स आपल्याकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत. ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आहेत, हिरव्या पालेभाज्या आहेत, फळभाज्या आहेत, ज्याच्यामध्ये नॅचरल अँटीऑक्सिडंट्स आहेत आपल्याकडे, ज्याच्याने ॲक्च्युली तुमची ओव्हरऑलच तब्येत चांगली राहते. आणि ऑब्व्हियसली कारण अँटीऑक्सिडंट्स काय करतात की इन्फ्लमेशनला कमी करतात, जे अननेसेसरी इन्फ्लमेशन बॉडीमध्ये चालू आहे. आणि म्हणून जे काही आपल्या जगामध्ये दिसलं आहे किंवा जे आपले वडिलोपार्जित लोक म्हणायचे की हिरव्या पालेभाज्या खा, त्याच्यानी तुमचे ओव्हरऑल हेल्थ चांगली राहील आणि कॅन्सरचं प्रमाण ह्याच्यामुळं कमी राहील. जंक फूड जे कल्चर चालू आहे आपलं, त्याच्यामुळेच लिव्हरचे आजार किंवा कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललं आहे. किंवा आता हार्ट अटॅक बघा तुम्ही, यंग लोकांमध्ये दिसत आहेत. हे कारण हेच आहे. परत अल्कोहोलशी रिलेटेड की किती अमाऊंटमध्ये अल्कोहोल घेतलं तर ते चांगलं आहे किंवा अलाउड आहे? सो आन्सर इफ यू आस्क मी, सेफ अमाऊंट ऑफ अल्कोहोल नाही आहे. अल्कोहोल कितीही स्वरूपामध्ये जरी घेतलं तरी ते टॉक्सिनच झालं आणि ते लिव्हरला तुमचं डॅमेज करू शकतं. त्यामुळे सगळ्यात साधं सोपं उत्तर आहे की अवॉइड अल्कोहोल. दॅट्स द बेस्ट आन्सर टू दिस. त्यामुळे न घेतलेलंच चांगलं. ओके. आणि स्ट्रेस किंवा आजकाल खूप स्ट्रेस वाढला आहे, तर स्ट्रेसचा काही परिणाम होतो का लिव्हरवर? सो स्ट्रेस हॉर्मोन जे असतात त्याच्यामध्ये एक तर हॉर्मोनल इफेक्ट झाले, त्याच्यामुळे तुम्हाला एकतर लॉट ऑफ पीपल स्ट्रेसमध्ये बिंज इटिंग करतात, कारण त्यांना खूप खायला आवडतं अशा वेळेस किंवा प्यायला आवडतं. आता स्ट्रेस रिलिव्हिंग खूपदा येतात लोक की मला खूप स्ट्रेस असतो म्हणून मी रात्री दररोज एक पेग अल्कोहोल घेतो, किंवा रात्री बसल्या बसल्या स्ट्रेस झाला म्हणून जेवणानंतर किंवा रात्री अपरात्री चिप्स खाणे, चिवडा खाणे,
हे असले सगळे प्रकार चालू होतात. हे सगळे लिव्हरला डॅमेज करू शकतात कारण एक्सेस कॅलरीज आहेत. अल्टिमेटली हे फॅट अक्युम्युलेट करणार किंवा लिव्हरमध्ये इन्फ्लमेशन कॉज करणार आणि हे असे इनडायरेक्ट इफेक्ट स्ट्रेस कॉज करेल तुम्हाला. करेक्ट. आणि तसंच एक की झोप नीट न होणे हे पण एक कारण आहे का करेक्ट. लिव्हर डॅमेज सो स्ट्रेस कमी ठेवणे, चांगली झोप घेणे, 8 तासाची झोप. कारण हे शेवटी काय आहेत की हे तुमचे चांगले हॉर्मोन्स रिलीज करत असतात ज्याच्याने तुम्हाला फॅट अक्युम्युलेशन बॉडीमधलं कमी करतात. आणि फॅट अक्युम्युलेशन ओव्हरऑल कमी झालं की तुमचे हार्टचे डिसिजेस, लिव्हरचे डिसिजेस कमी व्हायला लागतात. त्यामुळे स्ट्रेस मॅनेज करणं आणि चांगली रात्री झोप घेणं हे फार जरुरी आहे ओव्हरऑल लिव्हरच्या हेल्थसाठी सुद्धा. तर 3 असे पदार्थ की जे डेफिनेटली हार्मफुल आहेत लिव्हरसाठी. अल्कोहोल अँड अल्कोहोल 3. नंतर हे एक्स्ट्रा जे फॅट आपण खातो, कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट. सो कार्बोहायड्रेट रिच जे आपण डाएट आहे ते जास्ती हानिकारक आहे. कारण एक्सेस कार्बोहायड्रेट खाल्लं की जे स्टोअर हे एक्स्ट्रा जे खातो ना ते फॅटमध्ये स्टोअर होतं हां. आणि ते फॅट अल्टिमेटली लिव्हरलाच त्रास देणार. त्यामुळं कार्बोहायड्रेट रिच प्रॉब्लेम, शुगर, रिफाईंड शुगर्स Refined. किंवा जे कोलाज झाले ज्याच्यामध्ये खूप सारी शुगर असते, कोल्ड ड्रिंक झाले, ह्या सगळ्या शुगर्स विल डॅमेज युअर लिव्हर. तर या 2 म्हणजे गोष्टी. अल्कोहोल, कार्बोहायड्रेट आणि शुगर. आणि ड्रग्ज ऑल्सो. सो मेडिसिन्स पण लिव्हरला डॅमेज करतात. हां. आता जसं ॲलोपॅथीचे मेडिसिन तसे हर्बल मेडिसिन्सनी पण काही काही लोकांना लिव्हर डॅमेज झालेले दिसत आहेत. त्यामुळे स्पेशलिस्टना विचारून औषधं घ्यावी, सेल्फ Correct. मेडिकेशन्स करू नये. Correct. कारण ते सेल्फ मेडिकेशन्स करून करून पण लिव्हरला डॅमेज खूप लोकांना होत आहे. त्यामुळे यू शुड बी अवेअर ऑफ इट. 3 असे पदार्थ जे लिव्हरसाठी खूप चांगले आहेत, वरदान. सो वरदान चांगलं म्हणजे ग्रीन लिफ, सगळ्या फळभाज्या, सगळ्या. ड्रायफ्रुट्स आर गुड त्याच्यामध्ये, आणि इवन तूप चांगलं आहे प्रमाणात घेतलं तर. अरे वा. सो तेही चांगल्या गोष्टी आहेत ज्या लिव्हरला तुम्हाला मदत करतील. एक असं कुठलं मिथ आहे की जे तुम्हाला सगळ्या नॉर्मल लोकांच्या डोक्यातनं काढायचं आहे लिव्हरशी रिलेटेड? सो खूप सारे प्रश्न मला असे येतात, म्हणजे हे कावीळ झाल्यावरती मी तुम्हाला सांगतोय की कावीळ झाली की लोक म्हणतात की हळद खाऊ नये. हां. तो एक खूप कॉमन प्रश्न आहे माझ्याकडे. हळदीचे प्रमाण, हळदीमुळं लिव्हर टॉक्सिसिटी होणे असे काही काही रिसर्चमध्ये दिसलंय, पण अमाऊंट ऑफ हळद खूप जास्ती असते अशा वेळेस. म्हणजे 2-2 चमचे तुम्ही हळदच घेतला औषधं म्हणून तर हो. आपल्या जेवणामधली हळद चिमूटभर असते. त्यामुळे ती अवॉइड करून लिव्हरला खूप सुधारणा होईल असं नाही आहे. काही नाही. दॅट इज वन. सेकंडली दुसरं मिथ लोकांमध्ये आहे की लिव्हर आजार किंवा सिरोसिस झाले की प्रोटीन खाणं कमी करायला लागतात. ॲक्च्युली लिव्हर प्रोटीन बनवते. जर लिव्हरनी सिरोसिसमुळे प्रोटीन खाणं, लिव्हर प्रोटीन बनवणं बंद केलं आणि तुम्ही खाणं पण बंद केलं तर तुमचे मसल्स निघून जातील. लिव्हरच्या आजारामध्ये हातपाय बारीक होणे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. करेक्ट. त्यामुळे मसल लॉस हे लिव्हरच्या सिरोसिसमधल्या आजाराचं सगळ्यात वाईट लक्षण. म्हणजे कावीळ असू दे किंवा नसू दे, पण एकदा त्या पेशंटचा मसल लॉस चालू झाला की हे पेशंट लिव्हर फेल्युअरनी लवकर दगावू शकतात. त्यामुळे हाय प्रोटीन डाएट घेणे आणि बाकीच्या टॉक्झिन्स जसं मी तुम्हाला म्हणले अवॉइड करणे हे जास्ती महत्त्वाचं आहे या लोकांमध्ये. तर मगाशी तुम्ही सांगितलं तसे कुठले कुठले लिव्हरसाठी आपण वॅक्सिन्स घेऊ शकतो? सो वॅक्सिन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेपॅटायटिस बीचं वॅक्सिन सर्रास अवेलेबल आहे. आणि आजकाल तर न्यूबॉर्न्सला आय थिंक 2010-11 नंतर ते आपल्या रुटीन शेड्यूलमध्ये आलं आहे गव्हर्नमेंटच्या. त्यामुळे त्यांना तर दिलं गेलंच आहे लहान बाळांना, नवीन जन्मणाऱ्या. आपली जी पिढी आहे ज्यांनी घेतलेले नाही आहे वॅक्सिन, त्यांनी हेपॅटायटिस बीच्या टेस्ट करायला पाहिजे. ते निगेटिव्ह असेल तर त्याच्या वॅक्सिन्स असतात, 3 डोसेस असतात, ते घ्यायला पाहिजे. इवन हेपॅटायटिस एचे पण वॅक्सिन्स आहेत, तेही आपण घेऊ शकतो. हेपॅटायटिस ए आणि बीचे वॅक्सिन सर्रास अवेलेबल आहे, ते घ्यायला पाहिजे. हेपॅटायटिस ईचं वॅक्सिन आता येईल मार्केटमध्ये, ते आलं तर तेही घेऊ शकतो. सो तुम्ही लिव्हर स्पेशालिस्टना किंवा इन्फेक्शस डिसीज कन्सल्टंटना भेटून कुठले वॅक्सिन्स घ्यायला पाहिजे हेही विचारून ते वॅक्सिन घ्यायला पाहिजे. हे तर वन टाईम वॅक्सिन्स आहेत. हेपॅटायटिस बीच्या वॅक्सिन्सची इफेक्ट किती आहे हेही बघितलं जातं. ते आम्ही डॉक्टर्स सगळे स्वतःचं बघत असतो, कारण आम्ही हेपॅटायटिस बीच्या पेशंटशी डील करत असतो. त्यामुळे दर वर्षी किंवा 5 वर्षाला हेपॅटायटिस बी वॅक्सिनचा इफेक्ट किती आहे बॉडीमध्ये हेही बघून गरज पडली तर बूस्टर घेता येतो. सर, लिव्हर सिरोसिस झालेला आहे तर त्याच्या कुठल्या स्टेजला ट्रान्सप्लांट करायला पाहिजे? करेक्ट. सो सिरोसिसची कारणं आपण सगळी पाहिली. आता सिरोसिस 3 स्टेजमध्ये असतो. जेव्हा सिरोसिस होतो त्यावेळेस स्टेज ए, बी आणि सी अशा स्टेजमध्ये आम्ही सायंटिफिकली लोकांना सांगतो. स्टेज एमध्ये आता तुम्हाला मला असला तरी नाही कळणार, कारण तो एसिम्प्टोमॅटिक आहे. त्यामुळे तो टेस्टिंग केल्यावरतीच कळतो. किंवा सडनली तुम्ही टेस्ट करायला जाल आणि प्लेटलेट्स कमी दिसायला लागतात, किंवा हेपॅटायटिसमध्ये अल्ब्युमिन कमी दिसायला लागतं. या 2 गोष्टींमध्ये तुम्हाला शंका यायला पाहिजे की लिव्हरमध्ये काहीतरी गडबड चालू आहे.
आणि तिसरं सोनोग्राफीमध्ये लिव्हरचं इको टेक्स्चर चेंज व्हायला लागतात किंवा आजकाल नवीन टेस्ट आले त्याला फायब्रोस्कॅन म्हणतात किंवा MRI इलास्टोग्राफी म्हणतात, ज्याच्यामध्ये लिव्हर कडक किती आहे. सी लिव्हरला एकदा आजार चालू झाले ना, लिव्हर एकदम मऊ आहे गालासारखी आपल्या. आजार चालू झाला की लिव्हर कडक व्हायला लागते. आणि कडकपणा कशाने मोजणार? आयदर तुम्ही लिव्हरचा तुकडा काढायला पाहिजे, जे सगळ्यांमध्ये पॉसिबल नाही आहे, किंवा आजकाल नवीन टेस्ट ज्याला फायब्रोस्कॅन म्हणतात, जे आमच्याकडे अवेलेबल आहे इथे. त्याच्यामध्ये आम्ही लिव्हरचा कडकपणा मोजतो आणि त्याच्यामध्ये कळतं आम्हाला की लिव्हर कडक व्हायला लागली का. लिव्हरचा कडकपणा होणे म्हणजे लिव्हरला स्कारिंग होणे आणि अल्टिमेटली सिरोसिस होणे हे दिसतं. जेव्हा पोटामध्ये पाणी व्हायला लागेल किंवा लोकांना कावीळ दिसायला लागेल किंवा लिव्हर सिरोसिसचे कॉम्प्लिकेशन्स म्हणजे रक्ताची उलटी होणे, पोटामध्ये सारखं पाणी होऊन औषधांनी कंट्रोल न होणे आणि पाणी काढायला लागणे, लिव्हरला हिपॅटिक एन्सेफलोपॅथी म्हणजे सिरोसिसचा पेशंट ग्लानीमध्ये जायला लागणे, झोपेमध्ये जाणे किंवा कोम्यामध्ये जाणे, हे कॉम्प्लिकेशन जेव्हा दिसायला लागतात तेव्हा लिव्हर सेल फेल्युअर चालू झालं आणि या स्टेजमध्ये आम्ही म्हणायला लागतो की तुम्ही ट्रान्सप्लांटची तयारी चालू करा. लिव्हर कॅन्सर इज अनदर प्रॉब्लेम. सिरोसिस ह्या प्री कॅन्सरस आहेत. या लोकांना कॅन्सर होऊ शकतो. त्यामुळे सिरोसिसच्या प्रत्येक पेशंटनी लिव्हर कॅन्सरचं स्क्रीनिंग पिरियडिकली करायलाच पाहिजे. ते आम्ही सगळ्यांना करून घेतो. जे पेशंट आमच्याकडे येत असतात ते सोनोग्राफी करतो आपण त्यांची. त्याच्यामध्ये गाठ दिसली तर त्यांचा CT स्कॅन किंवा MRI होऊन आम्ही हे डायग्नोज करतो. आजकाल लिव्हर बायोप्सीची गरज पडत नाही कॅन्सर प्रूव्ह करायला. CT MRI ब्लड टेस्टमध्ये हे प्रूव्ह केलं जातं आणि अशा पेशंट्सना आपण ट्रान्सप्लांटनी ह्यांना क्युअर करू शकतो जर ती विदिन द स्टेज क्रायटेरियामध्ये असेल तर. हे आणि सार्कोपिनिया, जसं मी आधी पण तुम्हाला बोललो की मसल लॉस सिरोसिसमध्ये एखाद्या आधी ना लिव्हर आजाराला डिस्क्रिप्शनमध्ये हातापायाच्या काड्या आणि पोट्याचा नगारा असं डिस्क्रिप्शन द्यायचे. हातापायाच्या काड्या चालू झाल्या की ह्या पेशंटना ट्रान्सप्लांटकडे जायला पाहिजे, तुम्ही वाट बघू नका. कारण ट्रान्सप्लांट खूप लवकर करून पण फायदा नाही. सिरोसिसचे पेशंट माझ्याकडे सर्रास येत असतात. आम्ही सगळ्यांना ट्रान्सप्लांट नाही सांगत. एक स्टेज क्रॉस व्हायला पाहिजे ज्याच्यामध्ये ट्रान्सप्लांटचा फायदा त्यांना जास्ती व्हायला पाहिजे, तेव्हाच आपण त्यांना ट्रान्सप्लांट सांगतो. त्यामुळे सिरोसिस झाला म्हणजे ट्रान्सप्लांट करा असं नाही आहे. त्यामुळे एक स्टेज आली ज्याच्यामध्ये हे कॉम्प्लिकेशन दिसायला लागले, जे आम्ही पेशंट्सना तपासून सांगतो आणि त्यांनी मग ट्रान्सप्लांट वेळेत करा. त्यामुळे असं म्हटलं जातं की टू अर्ली आणि टू लेट ट्रान्सप्लांट करून फायदा नाही, कारण ते वायाच जाणार. करेक्ट. त्यामुळे ही वेळ साधायला पाहिजे, ज्याची वेळ आम्ही जनरली टेस्टिंगमध्ये किंवा पेशंटला बघितलं की सांगत असतो की बाबा तुम्ही तयारी करा किंवा ट्रान्सप्लांट करून घ्या किंवा पुढच्या 6 महिने वर्षभरामध्ये ट्रान्सप्लांट लागणार, हे अशी ॲडवाईस आपण पेशंटला देत असतो. सो त्यांनी ते फॉलो केलं तर ते फायद्याचं ठरतं. तर सरांनी आपल्याला सांगितलं की हेपॅटोलॉजिस्ट म्हणजे काय, लिव्हर ट्रान्सप्लांट कोणाला करावं लागेल, हेपॅटायटिस A, हेपॅटायटिस B, हेपॅटायटिस C आणि हेपॅटायटिस E ह्यांच्यातला फरक काय आहे, त्याला कुठल्या हेपॅटायटिसला तुम्ही वॅक्सिन घ्यायला पाहिजे, कुठल्याला कशी काळजी घ्यायला पाहिजे, हे पण आपण आज व्यवस्थित डिस्कस केलेलं आहे. मेनली लिव्हर आणि लिव्हरची काळजी कशी घ्यायला पाहिजे, नेमके लिव्हरचे आजार कुठले कुठले असतात, कशामुळे होतात, हेही आपण सविस्तर डिस्कस केलेलं आहे. तर तुम्ही हा पूर्ण पॉडकास्ट बघा आणि तुम्हाला जर हा आवडला असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. लोकमत सखी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अजून काही सल्ले असतील तर नक्की सांगा. नमस्कार.